आमच्या ऑफिसमध्ये ते भिसेकर आहेत ना, त्यांच्या मिसेसला तुझ्याकडे काहीतरी काय झालं एवढा मूड जायला? गायत्रीच्या मैत्रिणी आल्या आहेत म्हणून अस्वस्थ झालेस का तू? त्या मुलींच्या येण्याचं मला काही वाटलं नाहीये. अरे बापरे, मग काय झालंय काय? म्हणजे पाणीपट्टी वाढली आहे का? वीज बिल जास्त आलं या महिन्यात का? बाजारामधले कांद्याचे भाव वाढलेत? नाही, तुमच्या बायकांचं कसं असतं, मेथीच्या जुडीमधल्या 4 काड्या जरी कमी आल्या ना तरी तुमचा मूड जाऊ शकतो. तसं काही झालं नाहीये. मग काय झालंय? मी काय म्हणते, आपल्या तेजसचं क्रिकेट तुम्ही पुन्हा सुरू करा ना. सगळ्यांना माहिती तो क्रिकेटसाठी किती वेडा आहे ते, आणि चांगलं कोचिंग नाही मिळालं ना म्हणून त्याची संधी हुकतीये. अच्छा, मूड जाण्याचं हे कारण आहे तर ठीक आहे, त्याचं क्रिकेट सुरू करू शकतो आपण, पण त्यासाठी त्यांनी त्याचा इगो सोडायला हवा, स्वतःच्या चुका मान्य करायला हव्यात. हो, पण या सगळ्या गोष्टी आपण त्याला क्रिकेटच्या कोचिंग सोबत शिकवू शकतो ना. त्याला क्रिकेट पासून दूर ठेवण्यात काय अर्थ आहे? काय ना उमा, कुठली गोष्ट अशी सहजपणे मिळाली ना की त्याची किंमत नाही राहत. त्यासाठी त्याला स्ट्रगल करू दे ना. प्लीज माझ्यासाठी परवानगी द्या त्याला, प्लीज. एवढी गयावया करतेस याचा अर्थ दुसरंच काहीतरी कारण असणार आहे. मी नाही विचारणार ते. तसं काही नाही हो, तुम्ही उगाच पराचा कावळा करताय. इथं पराचा कावळा करण्याचा माझा स्वभाव नाही, तुला माहिती आहे. उद्या ती क्रिकेटची फी त्याची भरून टाक, नो प्रॉब्लेम. काय झालं आता? झालं ना मनासारखं? माता तरी हस ना. हसली असते, पण मग तुम्ही उगाच काहीतरी कारण काढा. अरे बापरे, म्हणजे मूड जाण्याचं आणखीनच दुसरं काही कारण आहे का? झाली तुमची चौकशी सुरू? हे घ्या, आलं हसू माझ्या चेहऱ्यावर. तेजसची बाजू घेऊन माझ्याशी भांडतेस ना, मला खूप आवडत होते. येडी रे येडी बायको माझी. कशी बायको मिळाली ना मला.